कुशल निकम सर, अगदी केस सुरू झाल्यापासून ते आता म्हणजे विधान भवनातल्या या निकालापर्यंत आपण या सगळ्या बाबींवर बोलत आहोत। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे ठाकरे गटासाठी, शिंदे गटासाठी। नार्वेकरांनी जे असं म्हटलं की एक महत्त्वाचा असा वेगळा फैसला यामध्ये असेल, तर या निकालाचे काय नेमके ठळक वैशिष्ट्य असेल किंवा जो काही आतापर्यंत युक्तिवाद जो झालेला आहे, तर त्या युक्तिवादावरून कोणते मुद्दे साधारणतः महत्त्वाचे ठरतील? एक तर आहे तो म्हणजे राजकीय पक्ष कोणता, तोही विधिमंडळाचा नाही तर मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवावं लागणार आहे विधानसभा अध्यक्षांना। पुरुषांनी स्पष्ट बोलायचं म्हणजे आजचा हा निकाल ऐतिहासिक असेल यात शंका नाही, परंतु अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून देखील अध्यक्षांचा आजचा हा कसोटीचा दिवस आहे। कारण असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जी काही निरीक्षण नोंदवलेली आहेत आणि ही निरीक्षणं नोंदवून त्याचप्रमाणे विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार बहाल करून त्यांना या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेण्यास सांगितलेला आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी झाली, ही सुनावणी कागदपत्रांच्या आधारे, ॲफिडेव्हिटवरती दिलेल्या पुराव्याच्या आधारे। विधानसभेच्या अध्यक्षांपुढची सुनावणी ही तोंडी पुरावा आणि लेखी पुरावा या संदर्भात आणि काही वेळेला त्यांनी काही महत्त्वाचे दस्तऐवज देखील दाखल केलेले आहेत। आता काही बाबी निश्चितपणे जे 6 प्रकरणामध्ये अध्यक्षांनी याची जी विभागणी केलेली आहे, यातलं पहिलं प्रकरण असं राहू शकतं की 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय हा कळीचा मुद्दा आहे। कळीचा मुद्दा मी एवढ्याकरता म्हणालो की 16 आमदारांना ज्या वेळेला ही अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली, त्यामध्ये 48 तासाच्या त्यांना खुलासा करण्याची परवानगी मुदत देण्यात आली होती। उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिली होती। त्यामुळे 16 आमदारांचा गट हा सर्वोच्च न्यायालयात गेला आणि त्यांनी या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती मिळवली। त्यात त्यांनी 2 कारणं दिली होती। पहिलं कारण त्यांनी दिलं होतं की 48 तासाची मुदत ही विधानसभेच्या अधिनियमानुसार अत्यंत अल्प आहे, 7 दिवसाची मुदत देणं अपेक्षित होतं, नैसर्गिक न्यायदान तत्वाचा भंग झाला आहे। आणि दुसरं कारण त्यांनी दिलं होतं की नरहरी झिरवाळ यांना अशा प्रकारची नोटीस काढण्याचा कायदेशीर अधिकारच नाही। आता ज्या वेळेला कायदेशीर अधिकार नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला आहे। आता हे प्रकरण चालू असतानाच म्हणजे व्हेकेशन जज, सुट्टीच्या वेळचे जे सर्वोच्च न्यायाधीश होते, त्यांनी ही 48 तासाची मुदत अत्यंत अल्प आहे आणि म्हणून त्यांना ती मुदत शिंदे गटाला वाढवून दिली आणि त्यामध्ये कालावधीत हे गेला। आता जी ह्या 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस काढण्यात आलेली आहे 21 जूनची, त्यात त्यांनी जे कारण दिलं आहे की तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी म्हणजे सरकारी अधिकृत निवासस्थानी वर्षा मुख्यमंत्र्यांचं, येथे त्या बैठकीसाठी गैरहजर राहिले। ते नंतर गुवाहाटी तिकडे गेलेत आणि म्हणून त्यांनी स्वतःहून शिवसेना पक्ष सोडला असा दावा देखील युक्तिवाद अध्यक्षांसमोर झाला आहे। आता याच्यात व्हीप मिळाला, व्हीप नाही मिळाला असे दावे प्रतिदावे करण्यात आलेले आहेत। आता अध्यक्षांना हे ठरवावं लागेल पहिल्यांदा की ही जी अपात्रतेची नोटीस आहे त्यात जी कारणे नमूद केलेली आहे, ही दाव्या परिशिष्टानुसार अपात्र होण्यासाठी लायक आहेत का, पात्र आहेत का, या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना अध्यक्षांना इतर याचिकांचा विचार करावा लागेल। अध्यक्षांनी जे वेळोवेळी प्रसार माध्यमांना ज्या गोष्टी सांगितल्या, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की अध्यक्ष हा सगळा निर्णय आज देणार आहे आणि ओरल ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर हे सांगणार आहेत। म्हणजे काहींच्या याचिका मंजूर केल्या, काहींच्या, कारण ह्या दोघी गटांनी एकमेकांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई केली आहे, काहींच्या याचिका मंजूर केल्या, काहींच्या रिजेक्ट केल्या। म्हणजे कुछ खुशियां कुछ गम, कुछ गम कुछ खुशियां असा प्रकार आज आपल्याला या निर्णयामध्ये बघण्याला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। महत्वाचा भाग याच्यात असा आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांकडे सोपवला आहे की राजकीय पक्ष कोण विधिमंडळामध्ये ह्या अपात्रतेची कारवाई सुरू झाली त्यावेळेला कोण होता हे ठरवण्याचं चौकशी करून अधिकार अध्यक्षांना दिलाय।
अध्यक्ष कोणत्या पत्राने ही चौकशी अवलंबतात, कशा प्रकारे निर्णय देतात। अर्थात या संदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, शिंदे गटाला हा शिवसेना पक्ष त्यांच्यात आहे असं जाहीर केलं, कारण त्या संख्याबळावरती ऑर्गनायझेशन विंग बद्दल निवडणूक आयोगाने काही ऑब्झर्वेशन्स केलेली आहेत आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन विंग कोणाच्या बाजूने आहे याच्यावरती निवडणूक आयोगाचा निर्णय शांत आहे, सायलेंट आहे। आता अध्यक्षांना हे बघावं लागेल की राजकीय पक्ष कोणाचा, त्या अनुषंगाने विधानसभेच्या अध्यक्षाच्या 10व्या परिशिष्टाला पत्र कोणाचे होते या संदर्भात त्यांना निर्णय घ्यावा लागेल। सर, आणखी या सगळ्या निकालाचे ऑप्शन्स काय असू शकतात? या निकालाचं ऑप्शन्स म्हणजे आणखी म्हणजे काय निकाल साधारणतः असू शकतो या सगळ्यामध्ये? उत्सुकता आहे संपूर्ण महाराष्ट्राला हे ऐकण्याची। मी स्पष्टच सांगितलं की निकाल काय असू शकेल, कशा प्रकारे निकाल देणार यावरती मला आज भाष्य करता येणार नाही। परंतु आतापर्यंत ज्या घडामोडी घडल्या आणि दोन्ही गटाकडनं जे दावे प्रतिदावे करण्यात आले त्यावरून एक बाब स्पष्ट झालेली आहे की अध्यक्षांना, कारण अध्यक्षाची निवड झाल्यानंतर ते कुठल्याही राजकीय पक्षाचे सदस्य राहत नाही असे आपल्या घटनेमध्ये तरतूद आहे। वास्तवात तसं होतं का नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो, परंतु अध्यक्षांना स्पष्टपणे याच्यात हे निर्णय द्यावा लागणार की आमदारांची अपात्रता होते की नाही आणि आमदारांची होत नसल्यास का होत नाही, होत असल्यास का होते। आता होत नाही जर असं म्हणायचं असेल अध्यक्षांना, मी कुठलंही याच्यावरती स्पष्टीकरण हे मुद्दा पण बोलत नाहीये, कारण असं बोलण्याने मी कुठली तरी एक साईड घेतो असा अर्थ ध्वनित होऊ शकतो। जर अध्यक्षांना जर काही आमदार अपात्र होत असतील असं वाटत असेल तर त्या समूह नमूद कारणामध्ये त्यांना स्पष्ट उल्लेख करावा लागेल। जर नसेल तर का होत नाही याला कारण असं आहे की तांत्रिक कारणं जी असू शकतात, व्हीप बजावला गेला नाही बजावला गेला लोक याच्या बळावरती, हा हे असू शकेल। त्यामुळे निर्णय नेमका काय लागेल हे आज सांगता येणार नाही, परंतु मला साधारण ढोबळमानाने असं वाटतं की अध्यक्ष यांची तारेवरची कसरत आहे, कारण त्यांना अशा ठिकाणी काही वेळेला त्यांना हे पिटिशन मंजूर करावं लागतील, काही रिजेक्ट करावं लागतील, पण मंजूर आणि रिजेक्ट करण्याच्या त्या गोंधळामध्ये त्यांना कारणं द्यावी लागतील। 10व्या अध्यक्ष असं म्हणतात की मी 10व्या परिशिष्टाचं एक वेगळं स्पष्टीकरण इंटरप्रिटेशन करणार आहे। आता कशा रीतीने अध्यक्ष करणार आहेत ते बघूया आपण।